धुळे जिल्ह्यात गेल्या 48 तासापासून पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला असून गेल्या 48 तासामध्ये जवळपास धुळे जिल्ह्यात 200 मिलीमीटरहून अधिक पावसाची या ठिकाणी नोंद करण्यात आली आहे। शिरपूर असेल, शिंदखेडा असेल या भागात मुसळधार पावसामुळे आपण जर बघितलं तर बरेच शेत शिवारामध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांचं जे रब्बी हंगामाचं जे पीक आहे ते देखील आता धोक्यात आल्याचं या ठिकाणी आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। हे सोयाबीन पीक आहे, हे पूर्णतः पाण्यात गेल्याने आता शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे। एकंदरीत जर बघितलं धुळे शहरात संततधार पडणाऱ्या पावसामुळे धुळे शहरात देखील गरुड कॉम्प्लेक्स असेल, पोलीस मुख्यालय असेल, जिल्हा रुग्णालय असेल या ठिकाणी देखील पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेले आहे। गरुड कॉम्प्लेक्स देखील व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झाले आहे। तसेच वाढत्या पावसामुळे प्रकल्पाचे पाणी अक्कलपाडा धरण असेल, अनेर धरण असेल या धरणातून पाणी विसर्ग केल्यामुळे नदी नाल्यांना देखील मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे या ठिकाणी बरेच शेतकऱ्यांचे या ठिकाणी पाणी शिरल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले। आपण जर बघितलं तर धुळे तालुक्यात देखील पूर आल्यामुळे 2 नागरिक वाहून गेलेत। मात्र त्या नागरिकांचा गेल्या 24 तास होऊन गेले पण अद्याप कुठल्याही प्रकारे त्यांचा तपास लागू शकला नाही। एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी तळ ठोकून आजही त्यांचे शोधकार्य सुरू आहे। ईश्वर बोरसे, लोकशाही मराठी, धुळे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।